कलाविश्वातील लोकप्रिय आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या एका जुन्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. तेजश्रीनं अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्रोफेशनल लाईफसोबतच तेजश्री तिच्या वैयक्तिक मतांमुळेही नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने लग्नासाठी योग्य वय कोणतं यावर भाष्य केलं असून तिशीच्या आधी लग्न करणं का फायद्याचं आहे हे पटवून दिलं आहे. लग्नाबद्दल बोलताना तेजश्री म्हणाली की आजच्या काळात करिअर ही प्रत्येकाची प्राथमिकता झाली आहे. त्यामुळे खूप कमी लोक 30च्या आधी लग्न करण्याचा विचार करतात. पण मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की लग्न हे 30 वर्षांच्या आतच व्हायला हवं. तिने पुढे असंही नमूद केलं की तिने स्वतः देखील तिशीच्या आधीच लग्नाचा निर्णय घेतला होता. ते लग्न टिकणं किंवा न टिकणं ही पुढची गोष्ट असली तरी योग्य वेळी घेतलेला तो निर्णय महत्त्वाचा होता. 30च्या आधी लग्न करण्यामागचं लॉजिक सांगताना तेजश्रीने एक अतिशय मार्मिक उदाहरण दिलं. ती म्हणाली, आपण म्हणतो ना, माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंतच तिला आकार देता येतो, तसंच काहीसं माणसाच्या स्वभावाचं आहे. 30 वर्षांपर्यंत तुम्ही स्वतःला मोल्ड करू शकता. या वयात तुम्ही समोरच्या व्यक्तीनुसार किंवा परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवू शकता. तिच्या मते 30 नंतर माणसाचा स्वभाव आणि विचार पक्के होतात. त्यानंतर आयुष्यात दुसऱ्या कोणासाठी तरी स्वतःमध्ये बदल घडवणं किंवा तडजोड करणं कठीण होऊन बसतं. 30च्या आधी आपण अधिक लवचिक असतो, ज्यामुळे जोडीदारासोबत जुळवून घेणं सोपं जातं. आजच्या धावपळीच्या युगात अनेक तरुण-तरुणी करिअरला महत्त्व देऊन लग्नाचा निर्णय पुढे ढकलतात. यावर तेजश्रीने झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की जेव्हा तुमची योग्य वेळ असेल तेव्हा ती योग्य व्यक्ती तुमच्यासमोर येईलच. पण शक्य असल्यास बदलांचा स्वीकार करण्यासाठी तिशीचा उंबरठा ओलांडण्यापूर्वीच संसाराला सुरुवात करणं जास्त सोयीचं ठरतं.